तर मंडळी आज आपण जाणार ते म्हणजे अलिबाग या ठिकाणी. हेच काय बोलतो बाबा जय श्रीराम. अंकेश्वर लालजू पटा करून अंकेश्वर भेटला. नमस्कार मंडळी, मी अक्षय गणेश पाटील. हिरो बरोबर आपला चॅनल नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी आज आपण जाणार ते म्हणजे अलिबाग या ठिकाणी बीचेस फिरायला आणि मस्त आहे की समुद्राचा जरा मजा घ्यायचा आहे म्हणून आपण तिकडे जाणार आहे. तर चला आपण आज 5 ब्रदर्स असणार आहेत आणि त्यांच्या 2 मिसेस. तर आज सगळी जण जाणार म्हणजे टोटल आपण 7 जण आहोत. तर 7 जण मिळून जाणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला भरपूर मजा येणार आहे. तर बघत राहा. तर चला म्हणजे भेटू. आता आपली सभागृह आली की नंतर मला फोटो फोन पण आहेत. चला. तर गाय बघू शकता बघा, इकडे पार्टी कपल आहे. हे बघा अंकू आणि गाईस बघा समोर आहे 3 जण. हे बघू. तर चला म्हणजे आता गाव गेलं ते पुढं. आता आपण पुढे रस्ता आहे बघा म्हणजे अशा प्रकारचा आम्ही आलो होतो वाशीला आलो आणि वाशीला आम्हाला एक ढाबा भेटला. ते आलो इथे आम्ही आता नाश्ता करणार पहिले. नाश्ता करू आणि तुम्ही इथे निघू, कारण की आम्ही सकाळी नाश्ता काही केला नाही. त्याच्यामुळे म्हणजे देवीस सिटीजनचं शिफ्ट आम्ही पण नाही काय केलं, पण ते आमच्यापासून पुढे गेले. त्याच्यामुळे आता आम्ही इथे नाश्ता करतो. आम्ही ऑर्डर दिलेली आहे, मिसळ ऑर्डर दिलेली आहे. मिसळ चला खाऊन लगेच आपण येऊ. रस्ता आहे तो रस्ता बघूया. आपली बघा माऊलीला घेऊया आणि जाऊया. तर बघा म्हणजे लहानपणात आवाचा नाहीचा. आता म्हणते किंडोया पाहिजे. आता किंडोया घ्यायला गेली. दाढ दुखतंय तरी पण किंडोया पाहिजे. आता किंडोया घेतला की नंतर मग हसतं एखाद्या पण लढतं समजतं ना. आता गेलेली तर बघा काय काय घेतला. दाढ दुखते ना का? दाढ दुखते तरी काय पण खावायला. चला गाईस भेटू आता रस्त्यामध्ये. डमड आहे हो गोड. तर गाईस बघू शकता आता आम्ही वडकल म्हणून आतमध्ये जातो. वडकल म्हणून अलिबागला जातो. ह्या रोडला आहे. तर बघा काकांजवळ थांबलो. सरबत तिथून जरा मन मोकळा हलका करतो आणि नंतर मग इथून आम्ही निघणार आहोत. तर बघा आज ट्रॉफिक लागेल याची शक्यता जास्त वाटते, कारण की आज रविवार आहे त्याच्यामुळे. तर बघत अशा प्रकारे बाईक चालवत आणतो. कुणी काय सांगितलं तर बाईक मला पाहिजे आणि स्कूटीवर पण बघा आले बघा. आम्ही थांबलो पुढे यासाठी पाठून बघा गेली. सर कोणी राहिलं टाटा मारता.
आम्ही निघालो आता कोकणाच्या दिशेने. कोकणाच्या दिशेने म्हणजेच अलिबाग. अलिबाग हा फिरण्यासारखं एवढं फेमस आहे की आम्ही आता फार्म हाऊसला चाललो. तर बघा अंकुनी घेतलेली गाडी आणि मी बसलेलो पाठीमागे. तर बघा मंडळी आता आम्ही चाललोच त्या म्हणजेच कोकणाच्या दिशेने. म्हणजे शहरापासून दूर एकदम म्हणजे बोलतात ना की म्हणजे शहरामध्ये कसं किटकिट चालू असतं. थोडं माइंड फ्रेश करण्यासाठी आम्ही चाललो ते म्हणजे आता अलिबाग ठिकाणी. तर रेवस आवासला चाललो आम्ही आणि तिकडंच आम्ही फार्म हाऊस बुक केलेलं आहे. तर तिकडंच आम्ही फिरायचा प्लॅन केला आहे. तर चला मंडळी बघत राहा, व्हिडिओला स्किप करू नका. तर व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे, तर बघत राहा. तर नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण आलेलो आता हा बघा फार्म हाऊस आहे. हा बघा हा लिटल छोटासा फार्म हाऊस आहे. तर बघा हितेश काय बोलतो बाबा जय श्री राम. कणकेश्वर लालजू नटापटा करून कणकेश्वर नाही भेटला. ते बघा गाईज हा बघा आमचा स्विमिंग पूल बघा एकदम भारी आहे, मस्त, टेन्शन नाही. हा बघा देवेचं आलं बीचवरचे फोटो काढून पैसे पण वसूल झाले. जे बी इथे झोपात आहे. इथं झोप काय उभा तर काय बघू शकता बघा फोटो काढते, शेतीच फोटो काढते. हे जा चाललीस का तू? जा मग ही बघ धारा पात्रावल्या सिंबल लग्नाच्या. हा मग हान त्या ग्लास आणू का आठवणी लग्नाचा ग्लास त्याला ग्लास फुकट आणशील मग आता मालिक ग्लास पण फुकट असतील मग. काढू काढू बघ. तर बघू शकता मंडळी म्हणजे आहे ना, म्हणजे स्विमिंग पूल मस्त छान आहे, चांगलं आहे. म्हणजे कमीत कमी 10 माणसांसाठी तरी एकदम मस्त आहे. तर आम्ही तर 7 जण आहोत. तर आम्हाला म्हणजे भरपूर मजा येणार आहे. आता सगळेजण म्हणजेच कोण क्षितिज सुशील हे दोघं जण गेलेत रिवो आणायला. प्रियांशी आणि अंकू आणि हितेश हे गेलेत प्रियांशीच्या घरी. तिथून बिर्याणी त्यांच्या मम्मी गेलेली आहे, म्हणजेच प्रियांशीच्या आईने बिर्याणी वगैरे केलेली आहे. ते बिर्याणी तिकडनं घेऊन येतील नंतर. आता ते म्हणजे गेले जरा चेंजिंग करायला आणि तिकडनं येतील आणि मग नंतर इकडे स्विमिंग पूलचा मजा घेतील. तर मला तर खूप आवडला, कारण की मी एकट्याने उडी मारलेली आहे. देवेशने मला गंडवला, उडी मला सांगितलं ना, उडी आपण मारली ना देवेशने. तर बघू शकता फक्त काय एवढंच थोडं झाडं आहेत ना, तर थोडे कल्या बिल्या थोड्या पडल्या जास्त नाही. तर मस्त फार्म हाऊस चांगलं आहे, म्हणजे कपलसाठी चांगला आहे वगैरे वगैरे. बघा आमचा देवेश आहे ना, देवेशने मला गंडवला, गेला रूममध्ये ना, आता आलाय 1796 टाईम लावला आहे. तर चला जाऊया. मी आता सगळेजण आल्यावर नंतर मग व्हिडिओ करणार आहे. तर बघा मस्त भारी वाटला, एकदम मस्त. ड्रोन ऑपरेटर काय मग काय काय
आंबा घेऊन जा. झालं बाटा घेऊन जा. काय बाटा थोडी मजा करण्यासाठी आम्ही फुटबॉल घेतला आणि सरला आम्ही पाण्यामध्ये फुटबॉल खेळायला सुरुवात केली आणि तेच आमचे जुने दिवस आठवलं आणि नंतर मग खूप मजा केली, खूप एन्जॉयमेंट केलं आणि असंच खेळत राहिलो. आणि नंतर मग आता जेवणाची सुरुवात होईल, त्याच्यामुळं आम्ही फटाफट खेळायला सुरुवात करतो कारण की खेळून आम्हाला खूप मजा येईल म्हणून तर आम्ही खेळायला आलो. मस्त खेळतून हे बघा क्षितिज आता बॉल मारायला बघता योग घे. अरे आमचा हितेच कोली कसला मारते बघ. तो कसा जेवण सांगते या जेव्हा या पहिले या ते सांगायचं पूल मधली भाज्या नाही घेतली हा? पूल मधली भाज्या काय दारू तरी यावाची तरी वाटेल काहीतरी ब्रँडचं शूट करतात वाटतं. तर मंडळी आता आपण आलेलं ते म्हणजे मुंबई गोवा हायवेवर शिवमुद्रा हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आज आलो आहेत आपण. तर चला मंडळी, जास्त जोराची भूक नाही लागली पण लागली थोडी. तर आता आपण आले हॉटेलमध्ये आणि नंतर मग इथं आपण ऑर्डर दिली आहे ते म्हणजे एक हांडी दिली आहे ऑर्डर आणि काय आपला रोस्टर वगैरे काय असेल ते दिलेलं आहे. तर बघा नान, कोणाला रोटी, कोणाला काय पाहिजे असेल ते भेटेल सगळा. तर चला मंडळी, व्हिडिओ कसे ना नक्कीच सांगा. जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी बघत राहा. बाय बाय.